नवरा तेल लावून पचपच जोरात ठोकत असतो. बायको आह आह आ आ हळू करा हो, दुखत आहे. अरे देवा. आह आह प्लीज बस करा हो, मी चोकते हो. प्लीज माझी पपई फाटली आहे, रक्त येत आहे. मी तुमचं चोकते हो. मुलगी, तू माझ्यामध्ये असं काय पाहिलास की डायरेक्ट बाजारात प्रपोज केलास? मुलगा, तुझी कुल्फी खाण्याची पद्धत मला आवडली. तू खूप मस्त चोखत होतीस. मग मी मनात विचार केला, माझं केळ पण ही असेच चांगलं चोखेल. बस तिथेच ठरवलं व प्रपोज केला. तेरी दुनिया में कोई गम न हो, तेरी खुशियाँ कभी गम न हो. भगवान तुझे ऐसी आइटम दे, जो सनी लियोनी से कम ना हो. एक लड़की रोते हुए डॉक्टर के पास गई. डॉक्टर ने उसे देखा और पूछा, डॉक्टर, अरे तुम्हारे होंठ कैसे फटे? लड़की किस करते हुए डॉक्टर हैरानी से, किस करते हुए होंठ इतनी बुरी तरह से तो नहीं फट सकता है. लड़की, मैं उसे किस कर रही थी. अचानक से किसी ने दरवाज़ा खटखटा दिया और उसने घबराकर अपनी पेंट की जीप बंद कर ली. मैं उसका केला चूस रही थी. स्नेहा, अगं शताक्षी, तुझ्या लाजऱ्या बॉयफ्रेंडचं तू कसं चोकलीस ग, सांग ना. शताक्षी, तो खूप लाजरा आहे ग. साधं किस करायला लाजतो तो. माझी मारायची तर लांबच आहे. मी त्याला माझ्या घरी बोलवून जबरदस्ती केली. त्या दिवशी त्याचे हात बांधले, पाय पण बांधले आणि मग त्याची पॅन्ट काढून चड्डी काढले. त्यानं शर्ट काढलेली होती. त्याचा केळ भला मोठा गोरा दिसत होता. मग मी त्याच्या केळाला धरले आणि चमडी मागे सरकावले. त्याचं लाल बुंद केळ दिसत होतं. मला राहवत नव्हते. कधी एकदा त्याचं चोखावं वाटत होतं. मग मी जिभेने त्याचं केळ चाटू लागले. पूर्ण केळाला तुक्का लावून ओलं केले आणि नरड्यापर्यंत घालून तोंड मागे पुढे करून चोकून काढू लागले. अर्धा तासात त्याचं बिंद बाहेर आलं आणि मी ते पिऊन आनंदी झाले. शाळेत एक मॅडम दुसऱ्या मॅडमला, अहो अंजली मॅडम, तुम्ही तुमच्या वर्गातल्या सुनीलकडून कसं पचापच मारून घेतलात हो? सांगा काय झालं त्या दिवशी? अंजली मॅडम, अहो मॅडम, मला कंड सुटले होते. हो, त्या मुलानेच मला कंडाला आणले. त्या दिवशी गडबडीत मी अंघोळ केल्यावर चड्डीच घातली नाही. साडी लिहून पटकन शाळेला आले. 2-3 तासानंतर जेवणाची सुट्टी झाली आणि सगळे वर्गातले मुलं मुली जेवायला गेले. तो सुनील एकटाच बसला होता. वर्गात लबरी बॉल खेळत होता. बॉल खेळत असताना त्याचा बॉल माझ्या खाली येऊन पडला. मग तो बॉल घ्यायला खाली वाकला आणि मी तर चड्डी लिवलीच नव्हते. त्याला माझी पपई दिसू लागली. लाल बुंद पपई बघून तो पपईत माझ्या बोटं घालू लागला आणि जिभेने चाटू लागला. मी म्हणाले, तुला लाज नाही वाटत? तो म्हणाला, मॅडम प्लीज एकदा करायला द्या, मी कुणाला सांगणार नाही.
असं म्हणत माझी पपई चुकू लागला. मला चांगलाच कंड येऊ लागला होता. मी म्हणाले, तुझा खेळ काढ आणि घाल माझ्या पपईत. थुक्का लावून त्याने केळ घालून पचपच मला करू लागला. तब्बल 1 तास त्याने मला झवले आडवं करून. मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते. बाजूला बसलेली शेजारीण म्हणते, अगदी बापासारखं चोखतो. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई, अहो मी तसली बाई नाहीये. माणूस, बाई ते ठीक आहे, पण चेक करणे आमचं काम आहे. जंगलात एक शिकारी मुठ्या मारत उभा होता. ते बघून वाघ पळत सुटतो आणि सगळ्यांना सांगतो, पळा, काय खरं नाही आपलं. नवीन शिकारी आलाय. छोटी बंदूक 50-60 वेळा लोड करताना बघितलंय मी. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक, तू आज लेट का आलीस? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक, पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे. मग लेट का आलीस? मुलगी, सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता. मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे. पुण्यातील शाळा. शिक्षिका, मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन शिकूया. एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे. हे काय आहे? मुले, एकवचन. शिक्षिका, शाबास. आता सांगा, अनेक स्त्रिया अनेक खिडक्यांमधून खाली वाकून बघत आहेत. हे काय आहे? मुले, हे बुधवार पेठ आहे. आता फक्त 300 रुपयात बाई मिळते. एका मित्राला घेऊन नवरा सायंकाळी घरी आला आणि बायकोला म्हणाला, अगं 2 कप चहा कर. जरा आत येता का? या पत्नीच्या प्रश्नावर नवरा आत गेला. चहा करा म्हणता, पण साखर संपली आहे. नवरा म्हणाला, हत्तीच्या, अगं 1 चमचा साखरेऐवजी मला 1 चुंबन दे, म्हणजे झालं. बायको म्हणाली, अहो हळू बोला ना, बाहेर ऐकू जाईल ना. इतक्यात बाहेरून मित्र ओरडला, मला 5 चमचे साखर लागते हं. सुहागरात के बाद लड़के की सहेलियाँ, ससुराल कैसा है, सास कैसी है, पति का व्यवहार कैसा है, मुँह दिखाई में कितने पैसे मिले. लड़के के दोस्त, भाई कितनी बार पचापच किया. मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते, काय ग, माझी साडी घातली होती का? मुलगी म्हणते, इथे हे 8 दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत, नुसतं पचापच मारतात. साडी कुठून घालणार?